कोण हानती ए कोण हानती आनंदी कोण हानती मम्मीला अयो 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 हन्नकोय हन्नको रडायला लागली मम्मी बघा आता काय करावं बाबा रडती काढा हात आता आता हात काढा आता हात काढा आता अवघड आहे लहान लेकराचं खरंच मला काय माहिती सांगायचं ना भेंडी खाऊ नका म्हणून कसं कमवणार तसं करता तुम्ही उगाच आता काय झालं आता काय खायचं आम्ही दीपालीने भेंडी सुटती तिच्यासाठी मी खाऊन घेतली भेंडी बाई बाई आता काय करायचं बाई आता काय करायचं बाई आता काहीतरी करून खावा लागेल ग बाई कशाला चाललाय तो आज कटिंग करायला वन साइड कट मारायचा आहे बघा विराजला वन साइड कट मारायचा आहे आणि विराज चाललाय कड्याला नाही म्हणजे कारखान्यावर चाललाय आणि त्याच्यासोबतच आम्ही काय केले लिंब पण चालले तर बघा इथं लिंब खराब झाले ते ह्याने पावसाने म्हणून धुवायचं चाललंय 6 वाजता चालू केलाय 6 वाजून 10 मिनिटं झाली संध्याकाळची आणि संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला आजचा म्हणजेच काय झालंय आज जायचंय काम तर तुला हायची आताच म्हणली काय आणलंय पनीर आणलंय बनायला पनीरची भाजी संध्याकाळी बनवायची हा तर आज महत्वाचा विषय असा आहे की आता विराजला आणि मला जायचंय काय बनायचंय भात पण ना पनीर भात बनायचा आहे बरं बरं विराजला आवडतो आणि खाण्यासाठी पनीर भात तिकडे जायचंय बरं काय बोलूनच दे ना विराज आज काय आहे विराजला करायची कटिंग मग किरुळला जाऊ का कारखान्यावर जाऊ कारखान्यावर जाऊ मग विराजची कटिंग विराज पण म्हणतोय कारखान्यावर जा तर मग लिंब पुढं कारखान्यावर बरं 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 विराज कटिंग कुठं करायची किरुळला जायचं का कारखान्यावर ब्लाऊज आणि तीन शिवायचं उद्या शिवलं का ब्लाऊज शिवलं का उद्या म्हणजे उद्याचा सण आहे काय सण आहे उद्या वड पौर्णिमा आहे ना हा त्याच्यामुळे ब्लाऊज शिवलं का नवीन बरं बघू उद्याच्या व्हिडिओ मध्ये दिसेलच आम्हाला आणि आता मी जातो कारखान्यात जातो विराजची कटिंग करतो लिंब ते ह्याला शिरीला घालतो किरुळा मला वाटत चल किरुळा पण विराज म्हणतो कटिंग नको कटिंग चांगली करून चांगली कटिंग वन साइड मारायचं वन साइड कटिंग विराजची मग मी जाऊ का तर आता 6 वाजल्यात बघू आता संध्याकाळी किती वाजेपर्यंत येतो गिरायक बी आलं तू गिरायक बी दी जाऊ का मग आणि उद्याच व्हिडिओ काढणार का नाही तू म्हणजे आज जर म्हणलं तर उद्या ते बघतील उद्या वड पौर्णिमा स्पेशल व्हिडिओ काढणार आहे बरं तू काय असेल ना मी हे करेन पण तुझं तू काढायचा शिवलंय म्हणलं मी काढणारच आहे ना व्हिडिओ काढणार नक्की असा मग ब्लाऊज किती तिसऱ्याशी ना व्हिडिओ काढायचं बघायचं ब्लाऊज आणि आता विराला एवढा आनंद झालाय पनीर आणलं ते म्हणतोय पनीरची भाजी बनवायची आणि सगळ्याला म्हणतोय दीदीला म्हणतोय आज खायला ये संध्याकाळी खायला ये बरं आज आपण कटिंग करून येऊ चल विराज चल आपण कटिंग करून माघार येऊ चलो चप्पल तुला घाल ना चप्पल मला होय मी चप्पलच नाही घातली माझी चप्पल कुठे सोडली मलाच माहित नाही बघावं लागेल मला बरं पटकन नंबर लागेल जाऊ का मग संध्याकाळी तरी 8 साडेआठ वाजता हा तोवर स्वयंपाक करायचा आहे दुकान बी बघायचंय हा येतो आम्ही लवकर पण बघ आता हा डायरेक्ट जेवायला येतो लवकर स्वयंपाक करून ठेव चला आता विराजला घेऊन जातो थोडं लिंबू पण आता तर चला आता चाललो तू विराजची कटिंग करायला तर रोड असा आहे थोडा पाऊस पण नॉर्मल झाला लय नाही पण चाललो आता कारखान्याकडे जवळपास 8 किलोमीटर आलो आम्ही तर आता डायरेक्ट आलो शिरीला आलो तर आता लिंब टाकायचे आणि लिंब टाकून पुन्हा माघारी जायचं 4 किलोमीटर मग कटिंग करायची पुन्हा घरी जायला 4 किलोमीटर म्हणजे यायला 8 किलोमीटर जायला 8 किलोमीटर आता इथे लिंब टाकायचे चला तर संध्याकाळच्या जवळपास 8 वाजत आल्यात आणि आम्ही आता विराजची कटिंग केली आणि निघलो आता घरी पण काय झालं तर आता 8 वाजून 10 मिनिटं झाली तर 8 वाजून 10 मिनिटं आता आलो आम्ही घरी मी आणि विराजची कटिंग केली दीपालीचं काय चाललंय मी एकदा दाखवतो तर संध्याकाळच्या टायमाला आपलं असं रोजचं असतं मी संध्याकाळी रोज आम्ही काय जास्त तर व्हिडिओ संध्याकाळी काढीत नाहीत कारण अंधार असल्यावर क्लिअरिटी बी एवढी येत नाही वाटतंय मला तर दीपाली चला इथं स्वयंपाक तर आज पनीरची भाजी बनवती दीपाली पनीर आणलं होतं पुन्हा ती काय म्हणते मटर म्हणजे काय काय आपण
काय म्हणतो ते वाटाणे ना, वाटाणे आणि पनीर मसाला आणि काय आणलं होतं अजून काल कोथमीर आणि पनीरच्या भाजीला काय लागतं टमाटे आणले होते, टमाट्याची गिरवी करावं लागते. पाली हे तळून घेतलंय का हा काय आहे ती पनीर पनीर आणि इथं काय मसाला. गिरवी वाव वास भारी सुटला आहे ना. गिरवी ना, त्यात टमाटे टाकली गिरवी टमाट्याची केली 2 टमाटे आणि 2 कांदे असं ना ते मग भाजी होणार आहे खमंग एकदम मस्त पैकी. कशी दिसतात कशी दिसायला लागली आणि आता वास तर आम्हाला येतोय तुम्हाला काय येणार नाही वास पण दिसल. आणि एकदम मस्त मसाला असा परतीला ना खमंग वास येतोय. आणि फक्त तो थोडं तळायचं ना अजून जरा तळलंय ना तळलंय ना, नाही तर कच्चं असलं ना गोड नाही लागत मग विराज खाणार नाही. तर बघा कशी एकदम मस्त भाजी चालली, बघू कशी होती एकदा. अरे इथं बस भाजी होई भाजी खायची नुसता पळतोय. बारकीकडे चालला आपल्या छोटीकडे चालला होई. बर बर तिला सांभाळ नुसता पळू नको. मग ऐकतो गेला डायरेक्ट तिकडे घरा. विराज काय संध्याकाळचं ऐकत नाही. आणि काय झालंय बारकी छोटीशी आमची दिदी म्हणजेच आनंदी पण तिकडची. संपली भाऊ भाजी बी फार संपत आली, सगळी संपवली. भाजी चांगली झाल्यावर कोण ठेवतोय. विराज तुला भाजी खायची मग खा खा. काय म्हणते आनंदी रडती काय आनंदी इकडं नाही ना. घ्या भाजी घ्या काय घाबरू नका आणि मस्त पनीरची भाजी खा भातात टाकू टाकू. संपली बी पाहिजे एवढं भारी झाल्यावर काय हा म्हणून चांगली झाल्यावर रतच नसती. चला माझं काय नाही आता मला बी भात घेतलाय मी भाजी घ्यायची. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज आहे तारीख 29 आणि 29 तारखेला सकाळी सकाळी आता मस्तपैकी 8 वाजल्यात. आज काय झालं विराजला शाळेत लावून दिलं. आज काय हिडीव नाही काढला, डायरेक्ट 8 वाजता आंघोळ वगैरे झाली. आणि सध्याला मी आहे दुकानात गिरायक चालू आहे आणि गिरायक देतोय मी. तर चला दीपालीचं काय चाललंय एकदा दाखवतो. आता विराज तर गेला शाळेत, आनंदी पण 8 वाजता म्हणजे 7:30ला विराज शाळेत जातो. आणि आनंदीला बी आता समजा 8 वाजेपर्यंत 8 साडेआठ वाजले असतील आता अंदाजे मी काय बघितलं नाही एवढं. पण आमचं उरकता टाइम पण होतो. आणि आनंदीला लावलं आता झोपी बी गेली आनंदी. आता विराज तर दीपाली काय काय काम आवरले. कपडे 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 त्या मामा ताईला थांबू की का नाही ये देऊन. मामा ताई 2 मिनिटं दम नाही तरी 10 वाजता शाळा तरी निसते टांग 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 गिराय. थोडंफार बोलायला याच्यामुळे आम्हाला एकतर सकाळ धरून व्हिडिओ काढायचं म्हणतोय पण हे कामाने नको नको होतंय. थोडंफार इकून तिकून आलं तर नुसतं मामा काका 2 मिनिटं थांबणार. नंतर जरीतच नाही तर मामा काका करू काय की. तर मस्तपैकी साडी आणली सगळं एकदम काय म्हणते आपलं ब्लाऊज बी शिवून घेतलंय नवं. आणि तो शिवलंय हा तू स्वतः शिवलंय. पण विषय असा आहे की आम्हाला हाय सुद्धा एक आजी वारल्यात. तर आमचं लय मोठी भावकी गाव सगळं आमचं मुठकुळ्याचं आहे. म्हणजे गाव सगळं नाही अर्धा गाव आहे जवळपास आणि अर्धा गाव बाकी इतर कंपनी. तर मग ते म्हणले आज सगळ्यांना फोन लावला तर चला आमच्या इथं बावकीत फोन लावला तर म्हणले आपल्याला सुद्धा की कुणाला काही जायचं नाही काय नाही आणि सुद्धा काय फिटलं बी नाही. मग झाला सगळा हापमूड. तर मग दीपाली म्हणले मी साडी घालते गडीभर जाऊन दे आता ती चालूच असते. तर म्हणलं मग कधी जायचं ती बाया ठरवत्या. तर आज म्हणली अशी साडी आणली आज झालं मला आज म्हणजे आमचं सगळं असं होतं तयारी. म्हटलं सुतक वगैरे 2-3 दिवसात फिटन. कारण बावकी मोठी सारखं कुणी ना कुणी ती सुतक फिटायचं नाही असं कामी. कधी सणाला एक जाऊ सर एक म्हातारं कोणतरी कुचकत असं बी होतं. मोठं गावात अर्ध गाव आहे म्हणल्याच नंतर होतं कधी एखाद्या सणाला. मग म्हणलं आता 3 दिवसातच फिडीत येत नाही का लय मोठी बावकी असल्यावर. काय माहिती ह्या वर्षीला काय झालंय कुठं झाली तू. तर चालूच असतंय ज्या गावात असंच असतंय की जे गाव मोठं असतंय ज्या गावात मोठी बावकी असते. काय आता बेटावारी आलंय जरी बेट वाटून घेतलं तर एक लोकांची समाधान आहे. मग सुतक काय फिटतं का नाही पण मग तसं जर धरलं तर. पण मग एवढं मोठं गावाचं जर सारखं सुतक पडले तर मग कार्यक्रम कधी व्हायचे माणसाचे. कुणाचं जागरण कुणाचं लग्न. त्यामुळं बेट फोडायचे आणि फक्त मग कसं तरी कार्यक्रम आपलं भागवायचं. म्हणून मी तर कालच शेड्यूलमध्ये म्हणलंय मी काय तसलं सुतक बितक पाळीत नाही. मग कुठेतरी बेट फोडून बळच कसं तरी लग्न लावायचे कुठं कार्यक्रम करायचे. एवढा मोठा कार्यक्रम पत्रिका दिलेला काय कॅन्सल करायच्या का. चला ठीक आहे असं आहे. आता आमचं आजचं झालं दीपाचं कार्यक्रमाचं कॅन्सल. तर बघू आता दीपाली काय म्हणते आता आज बघू आता पुढं चढ बाया ठरवते तेव्हा एक दिवस जाते ती. पण आज सणाला लय उत्सव असतो. पण काय नाही सणाला उत्सव जरी असला तरी काय उपयोग नाही. झालं का गिराईक दीपाली मॅडम. चला आवरला तुझं
आणि मस्त पैकी हसत येत बघायची का तुम्हाला गाडीतून तर ते कोण हसत येत काय की हा तर चला काय चाललंय काय नाही. ओ मॅडम आवरलं का? बोला कसं हसत होते ना ते मला तर कसं तरी वाटायला लागलं काय माहिती. हसून द्या हसलंच पाहिजे. हसून दे हसना तो म्हणा आहे हसना तो मना हे हसलंच पाहिजे. हसतच पाहिजे. तर चला सध्याला 9 वाजल्यात जेवण माझं झालंय दीपालीचं आवरत आहे आणि काय होतंय व्हिडिओ काढायला अर्धा तासाने काढतो. आता व्हिडिओ काढले कोणतरी आलं की कॅन्सल होतंय हाय का नाही. आलंच काम बंद करा बंद करा बाहेर मारतो. सकाळी सकाळी 9 वाजल्या तरी काय आवरा ना सध्याला आता मला टिकाव घेऊन जायचं दुकानावर मी थोडंच आहे ना पाऊस पडलाय तर पाणीच असं ते हा बरी डाबा बरी ना पटकन फास्ट बरी डाबा काय हे दुपारी लागतोय डाबा. माझी भेंडी खाल्ली होय. अयो तुझी भेंडी पप्पा मला वरण खायचं नाही. चमुले चमुले मला वरण खायचं नव्हतं. काऊन नाही खायचं वरण? मी वरण खात नाही मला पित्तामुळं. अयो मी खाल्ली माझी भेंडी भेंडीच खाल्ली. मला काय माहिती सांगायचं ना भेंडी खाऊ नका म्हणून. कसं कमवलं तसं करता तुम्ही उगाच. आता काय झालंय आता काय दीपालीने खायचं आम्ही. दीपालीने भेंडी सुलती तिच्यासाठी मी खाऊन घेतली भेंडी. बाई बाई आता काय करायचं बाई. आता काय करायचं बाई आता काहीतरी करून खावं लागेल ग बाई. मग आहेत ना दिवसभर घरी करा काहीतरी. करावं तर लागेल ग. डबा बांधला का माझा? पण असं करायचं नसतं. कोण हाणती? बघू बघू हाणती. ए कोण हाणती? आनंदी कोण हाणती मम्मीला? अयो 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 कोण हाणीत असं बरं होय दीपाली? कोण हाणती ती? का हाणती नेमकं राग कशा झाला तिला एवढा? अयो रडायला लागली आता रडायला लागली आनंदी रडायला लागली मम्मी आता रडायला लागली आता लय हाणलंय तो अयो हाण नको रडायला लागली मम्मी. बघा आता काय करावं बाबा आता एवढं हाणलेलं रडलंय. बघा आनंदी कशी हाणती अयो टोकूची हाणती मम्मीला का तर आनंदी हाणती मम्मीला कोण हाणती बघू आपण रडती मम्मी मम्मी रडती. काढा हात आता हात काढा आता अयो टकली अवघड झालंय आता लय अवघड झालंय तुझं बघ. मामा रडायला लागली. कसं होतंय काढ बरं हात काढ बरं काय म्हणते बघू. अवघड आहे लहान लेकराचं खरंच. अयो हाणायला लागली आता उभा कर बरं काय होतंय बघू. अयो बाय म्हणा पप्पाला जा लवकर म्हणा. चला मी निघलोय आता चला जावा का मग. हा चला आवरलंय सगळं आहे का नाही आवरलंय. आज नाही जायचं आजचा कार्यक्रम कॅन्सल. आजचा कार्यक्रम आपला कॅन्सल रद्द झालेला आहे. आम्हाला तरी पण वटपौर्णिमेला आज जायचं नाही जायचं जाऊ का मग मी. हा आनंदी बाय 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 कर बाय आनंदी बाय 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 कर का पिल्लू. आनंदी काय बाय बाय करायला तयार व्हाय बाय बाय कर बाय 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 तर करी ना. चला निघायचं आपलं काम. मला दीपालीचं काही नाही आता दीपालीचं आवरलंय काम. दीपालीला काही नाही मी घेतो आता टिकाऊ काम मेलं आणि आपलं निघतो आष्टीचं काम मी तेवढं दुकानापुढचं थोडं करून घेतो आज. तर आज कडक ऊन पडलंय पाऊस तर काय अजून मोठा नाही असं खळखळ पाणी काय अजून वाहिलं नाही का नुसतं आबाळ येतोय थोडासा जिमरिम पाऊस येतोय आणि अजून बी काय आमच्या पेरण्या झाल्या नाहीत. चला जातो आष्टीला बघू. आज किती तारीख आहे किती तारीख आहे त्रिगुण आज 29 म्हणजे अख्खा महिना गेला अजून पेरण्या नाहीत.